नमस्कार, मी अश्विनी. आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण शिळ्या भाताची एक मजेदार रेसिपी बघणार आहोत. शिळा भात उरला की बरेच जण नाक मुरडतात, खात नाहीत. शिळं नको आम्हाला, शिळा भात तर अजिबात चांगला लागत नाही असं म्हणतात. पण तुम्ही जर शिळ्या भाताची या पद्धतीनं मजेदार रेसिपी केली ना, तर लहान मुलं अगदी आवडीनं खातील. लहानच काय, मोठे सुद्धा अगदी मागून मागून खातील. आणि शिळा भात राहिला की हीच रेसिपी कर असं तुमच्या मागे लागतील. इतका भन्नाट चवीचा हा भात होतो. तर रेसिपी सुरू करूया आपण. यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत. एक ढोबळी मिरची घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदाही घेणार आहोत आपण. सर्वात आधी आपण ढोबळी मिरची कट करून घेऊया. बघा अशा पद्धतीनं मी उभे उभे स्लाइस कट करून घेतलेले आहेत. आता कांदा कापून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा बघा कांदा, याला थोडेसे काळे डाग आहेत. हे काळे डाग म्हणजे बुरशी असते. हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. कांदा जेव्हा बाहेरून काळा असेल ना, तर समजून घ्यायचं की त्याला बुरशी लागलेली आहे. तो काळा भाग आपण धुवून काढायचा आहे आणि नंतर कांदा कट करून घ्यायचा आहे. कांदा हे मी उभा उभा कट करून घेतलेला आहे. आता अर्धाच टोमॅटो घेणार आहोत आपण, तोही असा उभ्या साईजने कट करून घेतलेला आहे. आता या भाज्या आपण भाजून घेणार आहोत. याच्यासाठी चाळणीवरती मी या भाज्या टाकून घेते. 1 ते 2 मिनिटे या भाज्या आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवून भाजून घ्यायच्या आहेत. चमच्याने हलवायच्याही आहेत, म्हणजे त्या एकसारख्या भाजल्या जातील. अशा पद्धतीनं भाज्या भाजल्या ना, याला खूप छान अशी स्मोकी टेस्ट येते. म्हणून मी अशा पद्धतीनं भाज्या भाजून घेते. तुम्हाला जर या भाज्या भाजायच्या नसतील तर तुम्ही कढईत परतून घेऊ शकता. सर्वात आधी कांदा टाकला, त्यानंतर सिमला मिरची टाकलेली आहे याच्यामध्ये. ही थोड्या वेळ भाजून घेऊया. अर्धा मिनिटभर सिमला मिरची आणि कांदा भाजून घेऊया. चमच्याने हलवूया, म्हणजे त्या एकसारख्या भाजल्या जातील. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. कारण टोमॅटो हा लगेचच भाजला जातो, म्हणून लगेच नाही टाकला मी. थोड्या वेळ या भाज्या भाजून घेणार आणि नंतर टोमॅटो टाकणार आहे याच्यावरती. आणि जास्त नाही, 1 ते 1.5 मिनिट फक्त या भाज्या आपण भाजून घेणार आहोत. थोड्या वेळ सिमला मिरची आणि कांदा भाजल्यावर आता टोमॅटोही टाकलेला आहे मी. आता थोड्याच वेळ भाजून घेऊया की या भाज्या आपण बाजूला घेऊया आणि कढई ठेवूया गॅसवरती. भाज्या आता भाजून झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तेल न टाकता अशाच आपण या भाज्या भाजलेल्या आहेत. आणि इतका खमंग सुगंध येतो आहे ना सर्व भाज्यांचा. अगदी मस्त स्मोकी अशी चव लागते याला, म्हणून अशा पद्धतीनं भाज्या भाजून घ्यायच्या. आता गॅसवरती मी कढई ठेवते आहे. कढईमध्ये आपण 1 वाटी शिळा भात घेऊया. आता याच्यावरती आपण एक अंड फोडून टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर इथे तुम्ही 2 अंडी टाकली तरीही चालेल. मी 1 वाटी भाताला 1 अंड इथे वापरते आहे. भाताबरोबर अंड चांगलं मिक्स करून घेऊया. 1 चमचाभर तेल टाकायचं आहे याच्यामध्ये. अगदी कमी तेलामध्ये ही डिश तयार होते. तुम्हाला आता कळलंच असेल की आपण काय बनवत आहोत. तर आपण एक फ्राईड राईस बनवत आहोत, तेही उरलेल्या भातापासून. 3 ते 4 मिनिटे हा भात आपण असाच परतून घेऊया, म्हणजे यात आपण जे अंड टाकलं आहे ना, ते चांगलं शिजेल. अंड चांगलं शिजल्यानंतर, भात चांगला परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये भाजलेल्या भाज्या टाकून घेणार आहोत. आणि इथे बघू शकता अंड चांगलं शिजलं गेलेलं आहे. आता मी याच्यामध्ये भाजलेल्या भाज्या टाकते. या भाज्या आपण 2 मिनिटे भातामध्ये परतून घेऊया, म्हणजे भाज्या सुद्धा अजून थोड्याशा शिजल्या जातील. आपण आधीच भाजून घेतलेल्या आहेत, पण तेलामध्ये सुद्धा या परतून घेऊया, म्हणजे याची चवही छान लागेल. त्याचबरोबर त्या थोड्याशा भाजल्या सुद्धा जातील. 2 मिनिटे भाज्या भातामध्ये चांगल्या परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत. तिखट झणझणीत चव येण्यासाठी 1 चमचा भरून चिली सॉस टाकलेला आहे. 1 चमचा सोया सॉस सुद्धा टाकूया. आणि अर्धा चमचा टोमॅटो सॉस टाकणार आहे मी याच्यामध्ये. याने मस्त चटपटीत चव येईल भाताला. 2 ते 3 मिनिटे हा भात मसाल्यांमध्ये परतायचा. याने काय होईल, कलरही सुंदर येईल, त्याचबरोबर चवही अप्रतिम लागेल. 2 मिनिटे हा भात मी छान परतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. आता मी याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहे. भात तयार झाल्यानंतर शेवटी आपल्याला कांद्याची पात टाकायची आणि 1 मिनिटभरच फक्त परतायचं की मस्त गरमागरम एक फ्राईड राईस तयार होऊन जाईल. तर बघितलं ना, आपण शिळ्या भातापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी तयार केलेली आहे. लहान मुलंच काय, मोठी माणसं सुद्धा अगदी आवडीनं खातील, इतका मस्त चवीचा हा भात होतो. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की बनवा. इथून पुढे शिळा भात उरला की त्याचं काय करायचं हा प्रश्न पडला तर तुम्ही या पद्धतीनं एक फ्राईड राईस करा. तुम्हाला जर अंड टाकायचं नसेल तर तुम्ही व्हेज फ्राईड राईस सुद्धा करू शकता. तर गरमागरम एक फ्राईड राईस हा तयार झालेला आहे आणि अप्रतिम दिसतो आहे.
चव तर इतकी जबरदस्त लागते ना, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअरही करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा शिळ्या भातापासून अगदी चटपटीत रेसिपी कशी करायची हे कळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याशिवाय बेल आयकॉनही दाबा, म्हणजे आपल्या चॅनलवरील ज्या नवीन नवीन रेसिपीज येतील ना, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया. धन्यवाद.